प्रसारित करत आहोत आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात आलेल्या सत्यानुभवांवर आधारित सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. आज ऐकूया या अभिवाचनाचा भाग 3. फ्रेंच कंपनीत एक चांगला मित्र मिळाला. वयाने 8-10 वर्षांनी मोठा आणि परिपक्व. राव त्यांचं नाव. त्याच्या संगतीत मला आपलेपणा जाणवायचा. चेंबूर भागात प्रियदर्शनीजवळ एका फ्लॅटमध्ये तो आणि त्याची पत्नी राहत होते, पहिल्या मजल्यावर. 1-2दा घरी नेलं होतं त्यानं. अगदी साधी राहणी, ईश्वराविषयी आदर बाळगून होता तो. कंपनीत आमच्या मैत्रीबाबत लोकांना समाधान वाटत होतं. परंतु आयुष्याची वाटचाल करीत असताना ती नोकरी मी सोडली. MPSCमध्ये निवड झाल्यानं मी माझ्या आवडत्या क्षेत्रात शिरकाव करू शकलो. ते क्षेत्र म्हणजे सरकारी नोकरी, आणि ती सुद्धा क्लास 2 गॅझेटेड ऑफिसरची, ड्रग इन्स्पेक्टर म्हणून. आणि एके दिवशी माझ्या पहिल्या कंपनीतील चिटणीस नावाचे एक मॅनेजर माझ्या नव्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले, तुझा तो राव मित्र होता ना? मी म्हटलं, अरे काय सांगू, त्याला वेड लागलं, वेड. काय? मी आश्चर्यानं ओरडलोच. होय, अगदी ठार वेडा झालाय तो. कधी? झाले 2 दिवस. अगदी सिक्युरिटी गार्ड बरोबर टॅक्सीतून त्याला घरी पाठवलं. अरे तो मोठ्या मॅनेजरांच्या नावानं अपशब्द बोलू लागला. रिसेप्शन काउंटरवर पाय ठेवून काय बसला. कुणालाही न भीता कुणाच्याही कॅबिनमध्ये काय घुसू लागला. बाप रे. हे बघ, तू त्याचा चांगला मित्र आहेस ना, त्याच्या घरी जा आणि पाहिजे तर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती कर, चिटणीसांनी सल्ला दिला. मी अस्वस्थ झालो. मनाशी पक्का विचार केला की घरी जायचं, जी काय मदत हवी असेल ती मदत करायची. आणि त्याच्या घराकडे माझी मोटरसायकल सुसाट वेगानं निघाली. दरवाजावरची बेल दाबून उघडण्याची वाट पाहत राहिलो. दार लवकर उघडलं जात नव्हतं, म्हणून पुन्हा बेल वाजवली आणि भयभीत अवस्थेत मिसेस राव यांनी दार उघडलं. आई. समोर पाहतो तो समोरच्या भिंतीलगतच्या कॉटवर दाराकडे तोंड करून राव कुशीवर झोपला होता. मी उसने नाटकी हास्य तोंडावर ठेवून त्याच्या कॉट शेजारी गेलो. हॉल लांबट आकाराचा होता. रॉय किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहत होता. त्या नजरेत चीड आणि राग दिसत होता. लालबुंद मणी माझ्यावर रोखले होते. तिथे बसायला खुर्ची किंवा स्टूल नव्हतं, म्हणून कॉटवर त्याच्या पायाशेजारी बसलो. एवढ्यात मिसेस राव म्हणाल्या, आज इधर कैसा आना हुआ? मी असंच उत्तर दिलं, यूही आणि यूही. यूही आया? तू यूही आया? असं छद्मी वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडलेलं ऐकलं. एका क्षणात माझ्या पाठीत प्रचंड शक्तीचा लत्ता प्रहार झाला. त्यातून सावरत असताना मग दुसरा लत्ता प्रहार. त्यामागे प्रचंड ताकद होती. मी गडबडून गेलो. आता काय करायचं? 2 लाथा खाल्ल्या होत्या. तेवढ्यात राव उठला. माझ्याकडे तिरकस नजरेनं पाहत मागच्या गॅलरीत गेला. लाल बुंद डोळे भेदक माझ्याकडे पाहत होते. जसा राव गॅलरीत गेला तसं मी बाहेर दाराकडे पाहिलं. तो येण्याच्या आत चक्क धूम ठोकायची असा विचार झाला. पण तेवढ्यात राव पुन्हा परत आला. बाप रे, आता तर माझ्या कानशिलात मुंग्याच आल्या. तो माझ्या शेजारीच बसला. आता फक्त परमेश्वराचाच धावा. पण तेवढ्यात राव पुन्हा उठला. त्याचे लालबुंद डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. तो अतिशय तिरस्कार पेरत होते. तो गॅलरीत गेला आणि ती संधी साधून क्षणाचाही विलंब न करता मी दाराकडे धूम ठोकली. माझ्याकडे राव पळत येत होता. त्यानं मला पकडायच्या आतच मी दाराबाहेर पडलो होतो. वाचलो होतो. डॉक्टर परांजपे, आमचे त्यावेळचे बॉस. त्यांना तर त्याच्या बायकोला 5 साष्टांग नमस्कार घालायला लावले यानं, असं दुसऱ्या दिवशी माझ्या कानावर आलं. आणि मग त्यानंतर वर्षभरानंतरचा प्रसंग. मी 351 बससाठी दादर टीटीच्या स्टॉपवर उभा होतो. भाऊकडे जायचं होतं. रांग मोठी होती. मी मध्येच होतो.
इतक्यात माझ्या खांद्यावर कुणीतरी मागून थोपटलं. मी पाहतो तो काय, चक्क राव. क्षणार्धात मेंदूत मुंग्या आल्या, चेहरा निस्तेज झाला. राव माझ्याकडे एकटक पाहत हसत होता. त्याचे लालबुंद डोळे पूर्वीसारखे दिसले नाही. एवढ्यात प्रश्न आला, अरे भाई कहाँ जा रहे हो? मी काही बोलायच्या आतच तो पुढे म्हणाला, इतना क्या सोच रहे हो यार, हाँ? क्या डर लगता है क्या अभी भी मेरा? नहीं नहीं नहीं, माझे निर्जीव शब्द. तो क्यों में से इधर आओ, जरा चाय पानी लेंगे, कितने दिनों के बाद मिले हो यार. मी नाही म्हणू शकलो नव्हतो. एखादी लाथ पुन्हा बसायची. आम्ही जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. चहा येईपर्यंत तोच बोलत होता. अभी मेरे से डरने की कोई ज़रूरत नहीं है, वो भूल जाओ मैंने तुम्हें लाथों से मारा था. मी फक्त मान डोलावू लागलो. तो पुढे म्हणाला, सब लोग समझते हैं कि मैं पागल हो गया था, लेकिन वैसा नहीं था. मेरा फ्यूज़ उड़ गया था. अचानक मैंने रोशनी देखी. उसकी पावर इतनी भयंकर थी कि मैं सह नहीं सका. माझी मुंडी पुन्हा हो एवढंच आश्चर्यानं हालत होती. लेकिन अचरज ये है कि मुझे सामने वाले आदमी के मन में क्या चल रहा है, क्या विचार है, यह मैं तुरंत ही जानता था. ओहो, मी म्हणालो, तुम झूठ बोले थे यूं ही आया करके, लेकिन मुझे मालूम पड़ा था तुम झूठ बोल रहे हो. बाप रे, मी म्हणालो, इसलिए मुझे गुस्सा आया था और मैंने तुम्हें मारा. ठीक है कोई बात नहीं. मी त्याला शब्दांनी कुरवाळलं. दुसरं काय करू शकणार होतो? अरे वो अपना परांजपे साहब, उसे तो मैंने बीबी के पैर पकड़ने को कहा, एक नहीं 5 बार. लेकिन क्यों? मी धीरानं विचारलं. अरे वो साला खराब जिस्म का निकला. आया तो मुझे मदद करने का बहाना करके, लेकिन मेरी बीवी के बारे में उसके मन में गलत बात आई. क्या कहते हो यार? मी माझ्या हिंदीत आश्चर्य व्यक्त केलं. मैंने वो बात जान ली और उसको सबक सिखाया. बीवी के पैर पकड़ने को कहा. अचरज की बात है, मी म्हणालो. हाँ, अरे मैं दूसरे के मन की बात समझने लगा था, सच्ची. लेकिन अभी क्या हालत है? मी हुशारीनं सद्य परिस्थिती चाचपली. नहीं यार, अभी कुछ नहीं. वो तो सिर्फ एक दिन की बात थी, ईश्वर की देन थी. मी मनात विसावलो. ईश्वराचे आभार मानले. नाहीतर किती लाथा खाव्या लागल्या असत्या देव जाणो, त्याची गणतीच नाही. पण हा एकंदरीत वैशिष्ट्यपूर्ण असा अनुभव होता. कृष्ण की धवल. जीवनातील महत्त्वपूर्ण घटना. 25 डिसेंबर 1970 रोजी पूर्वाश्रमीची मीना मनीषा म्हणून माझ्या जीवनात आली. तारुण्याची धुंदी काय असते हे तेव्हा नव्हे तर नंतरच्या काळात स्मृतिरूपानं धुक्यासारखी रेंगाळत राहते. मस्ती ही धुंदीलाही मस्त करते. धाडस हे रोमारोमातून ओसंडून वाहत असतं. त्याचाच भाग म्हणजे मोटरसायकलवरून मस्त धुंद होऊन वाऱ्याशी स्पर्धा करणं. आणि तो दिवस उजाडला. ठाण्याच्या एका औषधी कंपनीचं इन्स्पेक्शन करायला निघालो. एका सहकार्याला बरोबर घेतलं. तो ज्युनियर होता. त्याला इन्स्पेक्शन कसं करायचं हे शिकवण्यासाठी ही जबाबदारी भिरूड साहेबांनी माझ्यावर सोपवली होती. मोटरसायकलवर तो मागे बसला. मोटरसायकलला मी चित्ता म्हणायचो. मूळ इटालियन जावा होती ती. पाहता स्पीडोमीटर 80चा काटा दाखवायचा. मित्रमंडळीमध्ये माझं मोटरसायकल चालवण्याबद्दल खूप कौतुक होत होतं. ते कौतुक सार्थ व्हावं म्हणून मी अधिकच शेफारल्यासारखा चालवायचो. बांद्रा ऑफिसमधून निघालो. सायन घाटकोपर पाहता मागे पडलं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून चित्ता पळत होता. कांचिल्यांना वारा चाटून जात होता. ठाण्याकडे झेप घेतली होती. रमाबाई नगर मागे पडलं. थोड्याच वेळात मुलुंडची मिठागरे दिसणार होती. वेग भन्नाट होता. आणि इतक्यात हँडल एका बाजूला झालं. ओढून देखील ते जागेवर येईना. तोंडातून आपोआप उद्गार बाहेर पडले. दगा दिला आणि काही समजायच्या आत तोल गेला. मोटरसायकल पडली. मी जवळच पडलो तिच्या. मशीन बंद, पण एक चाक अजूनही फिरत होतं.
सहकारी तर खूपच भेदरला होता. रडतच मेलो मेलो असं ओरडत होता. वनवेच्या 2 रस्त्यांमधल्या बांधीव नसलेल्या माती भरलेल्या डिव्हायडरवर आम्ही पडलो होतो. मला फारसं काही लागलं नव्हतं. सहज उजव्या बुटाकडे लक्ष गेलं. तो फाटला होता रस्त्यावरच्या घर्षणानं. रस्त्यावरचे काही लोक धावत आमच्या मदतीला आले. सहकार्याला बगलेत धरून त्याला चालायला मदत करीत माझ्याजवळ आणून उभं केलं. मी उभा राहिलो होतो. धीर देत त्याच्या खांद्याला पकडून सांगितलं, तुला काही झालं नाही ना, घाबरू नकोस. पण तो खूपच भ्यायलेला होता. आमचा चित्ता लोकांच्या मदतीनं आम्ही एका ट्रकच्या मागच्या हौद्यात चक्क उचलून ठेवला आणि त्याच हौद्यात बसून ठाण्याच्या 3 हात नाक्यावर चित्त्यासह उतरलो. कोपऱ्यात एक मद्रासी माणसाचं पंक्चर काढायचं दुकान होतं. तिथं चित्ता दिला. पंक्चर काढायला सांगितलं आणि सहकार्याला घेऊन मी कंपनीचं इन्स्पेक्शन केलं. काम थातुरमातुरच. सहकारी माझ्याबरोबर परत यायला तयार नव्हता. त्याच्या हट्टावरून त्याला ठाण्यातील त्याच्या बहिणीच्या घरी सोडलं आणि मी पंक्चर काढलेली मोटरसायकल घेऊन ऑफिसच्या दिशेनं परत निघालो. हँडल खूपच वाकडं झालं होतं. तसंच कसं तरी चालवत ऑफिसला पोहोचलो. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात भिरूड साहेबांपुढे गेलो आणि ते डोळे विस्फारून माझ्याकडे पाहतच राहिले आणि मला म्हणाले, अरे एसवी, काय झालं तुम्हाला? काही नाही सर. काही नाही कसं? हे उजव्या हाताला काय खरचटलंय? काही नाही सर, थोडंसं खरचटलं एवढंच. आणि त्यांना माझं उत्तर न पटल्यानं खेकसूनच त्यांनी माझ्याकडनं पूर्ण वृत्तांत वदवून घेतला. ऐकल्यानंतर ते म्हणाले, फार शाण्यात, नशीब हनीमूनला मोटरसायकलवरून गेला नाहीत. मी विनोदानं हसून दाद दिली. तसं ते चिडून म्हणाले, हसताय काय? जा आधी घरी जा, डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घ्या. मी तशीच वाकड्या हँडलची मोटरसायकल घेऊन घरी गेलो. दारातूनच माझा अवतार पाहून मनीषाचा चेहरा गंभीर आणि रडवेला झाला. मी सारा वृत्तांत हुशारकीनं कथन करू लागलो. तो ऐकताना ती कासावीस झाली. सारा ऐकून ती एकदम खाली मान घालून सुन्न बसून राहिली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. वाटलं आपला नवरा एवढा धाडसी असं वाटून ती माझ्याकडे कौतुकानं पाहिल. पण तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते. ती एकच वाक्य बोलली, लग्नाला फक्त 7च महिने झालेत ना. आणि मग हमसून हमसून रडत राहिली. मी त्या क्षणाला भानावर आलो. माझं धैर्य म्यान झालं. त्याची जागा काळजीनं घेतली आणि मी अक्षरशः पश्चात्तापानं ढगांमध्ये गुदमरून गेलो. आलेला अनुभव कृष्ण म्हणावा की धवल. प्रमोशन मिळालं म्हणून ड्रग इन्स्पेक्टरचा चीफ इन्स्पेक्टर झालो. समाधानानं छाती फुलून गेली. मी, माझं कर्तव्य, माझी हुशारी, मी 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 मिळालेल्या यशाला ईश्वरीय रचनेचा स्पर्श असू शकतो ही पुसटशी देखील कल्पना मी मध्ये डोकावत नव्हती. आणि ती केस मिळाली. पुण्यामध्ये सल्फाडिमिडीनच्या बनावट गोळ्यांची केस मी हुडकून काढली. अगदी तीव्र हुशारीनं मिळालेलं हे व्यावहारिक सत्य. पण त्यामुळे मीचा व्यास वाढला. धाडस खूप अंगी आलं होतं. प्रसूतीगृह चालवणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या घरी मी गिऱ्हाईक असल्याचा बहाणा करून मुद्देमालासकट एकट्यानं धाडसानं पकडलं होतं. ही वस्तुस्थिती. त्याचे धागेदोरे मिलिटरीतल्या एका माणसापर्यंत पोहोचले होते. त्याला मी हाताला धरून शिताफीनं बेडरपणे पकडून पोलिसांच्या हाती दिलं होतं. त्या धाडसाला सर्वजण नावाजू लागले, अगदी पोलीस खातं सुद्धा. पण आचरट धाडसाला एकदम खीळ बसली. मी विश्रामबाग पोलीस स्टेशनमधून घरी जाण्यासाठी बाहेर पडताना पाहिलं, 2 खप्पड चेहऱ्याचे तरुण माझ्याकडे खुंची नजरेनं पाहत होते. प्रथमच भीतीचा स्पर्श झाला. सावधानतेनं मोटरसायकल जवळ गेलो. तसं त्या दोघांचं एकमेकांशी बोलणं मला ऐकू आलं की मला ऐकू यावं म्हणूनच ते बोलत होते. हाच का रे तो? हाच तो. राहतो कुठं? हडपसरला. जातो कसा? अरे ह्याच गाडीवरनं जातो. बरोबर कोण असतं? नाही, एकटाच असतो. आत्ता सरळ करतो त्याला, चेहराच बदलून टाकतो त्याचा. मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. नजरेत खुन्नस आणि राग होता त्यांच्या. माझ्या पूर्ण शरीरातून भीतीची लकेर सरसरत गेली. पण उसनं धाडस दाखवीत मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
मोटरसायकल हडपसरच्या दिशेनं निघाली आणि रेसकोर्सच्या परिसरात पाहतो तर माझ्या उजव्या बाजूला एका मोटरसायकलवर ते दोघे मला अगदी खेटून येऊ लागले. भीतीची शिरशिरी संपूर्ण अंगातून झरझरत गेली. कसाबसा मी घरी पोहोचलो. त्यांनी हडपसर गावाच्या जवळ माझा पाठलाग सोडला होता. भीती काय असते हे मेंदूत पहिल्यांदा जाणवलं. मनानं तर हपकाच घेतला होता. मीपणा भीतीच्या पोत्यात गुंडाळून गेला होता. इथे आठवण झाली ती परमेश्वराची. अनुभवानं जागा झालो. अनुभव कृष्णवर्णी पण जागृती धवलवर्णी. श्रोतेहो, आत्ताच आपण सुधीर कुलकर्णी लिखित कृष्ण धवल या पुस्तक अभिवाचनाचा भाग 3 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे आणि अनुराधा मठकरी. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या अभिवाचनाचा पुढचा भाग आपण ऐकू शकणार आहात पुढच्या गुरुवारी. आणि हो, याबरोबरच रेडिओ जयंतवर उपलब्ध असलेल्या अनेक दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण नक्कीच ऐकू शकता. त्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. धन्यवाद.